हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर कालचा विषय तुम्हाला मित्रांनो माहितीच काय विषय होता. आमच्यासाठी खूप खूप भारी विषय होता बरं का. आणि खरं सांगतो भरपूर जणांनी सपोर्ट केला बरं का आम्हाला. कमेंट्स एवढ्या छान छान करत ना, दादा तुम्ही नवीन बिझनेस ट्राय करा, चालू करा, आमचा खरंच मनापासून सपोर्ट आहे असं सगळेजण बोलले. खरंच त्यासाठी खरंच खूप 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 धन्यवाद बरं का. तर चला मी जातो आता शेतामध्ये. सध्या ऊन नाही आहे काही नाही, थोडंफार कोथरीम वगैरे आणायची आहे. शेतामध्ये थोडं माळवं लावलेले ते पण मला घेऊन यायचंय. पाऊस येण्याआधी जातो कारण वातावरण पावसात झालेलं बघा. हे बघा दिसत असेल. चला जाऊ चल. ए पिल्लुड्या कधी नाही आताच झोपेत न उठल्यावर का. आज व्हिडिओ घ्यायला खूप लेट झाला मित्रांनो. सकाळ सकाळी काय व्हिडिओ स्टार्ट करणं काय झालं नाही, थोडं कामात असल्यामुळं. तर चला मी जातो आता शेतामध्ये. चला येऊ. पिल्लू इकडे बघ. बाय टाटा. ह्या विहिरीचं पाणी बघून मित्रांनो तुम्ही अंदाज लावू शकता बरं का किती पाऊस पडलेला आमच्याकडे. हे बघा पाणी किती वरती आलेलं आहे. खूप खूप जास्त पाऊस झालेला आहे बघा. आता आलोय मी शेतामध्ये. चला मी तुम्हाला आमचं शेत दाखवतो. असल्या बेकार रस्त्याने यावं लागतं बघा. हे बघा इथं पूर्ण पाणी आहे त्यामुळे काय येता येत नाही मध्ये. आणि हा बघा मित्रांनो आमचा कापूस कसा वाटतो. आता पूर्ण डोक्यापर्यंत लागलाय बघा. एकदम मस्त असा कापूस आहे. तुम्हाला कसं वाटतं नक्की एकदा कमेंट्समध्ये सांगा बरं का. चला जाऊया मध्ये बघूया. थोडं अनुष्कानं माळवं आणायला लावलं ते पण घेऊन जायचंय मला. आज म्हटलं टाइम काढून यावंच लागतं शेतामध्ये, त्याशिवाय पर्यायच नाही बघा. मस्त असा कापूस आलेला आहे. या वर्षी पाऊस वगैरे एकदम जबरदस्त आहे त्यामुळं कापूस पण एकदम छान आहे बघा. मला पण आज लई दिवसांनी शेतात यायला टाइम भेटलाय. असं पण मी येत नाही शेतामध्ये. एवढ्या कापसामध्ये कोथरीम कुठं लावली हेच सापडा ना बघा. कापूस कसा आता वाढलाय जास्त आणि कोथरीम कुठं लावलेली आहे काय काय मलाच काही कल्पना नाही बघा. आणि आज पप्पा पण नसल्यामुळे ते पण आलेले नाही शेतामध्ये, थोडे ते पण बाहेर गेलेले. एवढीच सापडली मला तर. चला तर आता निघालोय घरी. खूप वेळ शेतामध्ये थांबलो, फक्त कापूस वगैरे फवारणी करायची नाही करायची चला बघायला जावं म्हटलं एकदा. थोडं बघून आलोय बघा. हे बघा इकडं गाडी लावलेली आहे. चला निघतो आता घरी. काय झालं. बस खेळत बस खेळत बस. हा हो काय चला इकडे आमची दादी बसलेली आहे आणि इकडे बघा आमच्या मॅडम इकडे काय करत बसले. चालू झाडून घेणं. मस्त शेतातून आलो मी तर चालू ह्यांचं इकडे बसलेत बघा. इकडे बघा आजी बसली इकडे पिल्लूला सांभाळत आणि आमच्या मॅडम इकडे बसल्या झाडून घेत बघा. चिवडी पण आली शाळा. काय म्हणली. कोणाला म्हणजे तुम्हाला 200 रुपये दिले होते. कोणाला दिले कोणाला दिले. तिकडे दिले म्हणते ती पागल. हा जाऊ दे. 200 रुपये नारळ किती आले असते आणि जा चहा टाक जा पटकन आवर जा चहा घेत बसू आता. ते बघा पिल्लू कसा खेळत बसलेला आमचा दिसतोय तुम्हाला नारळासोबत. टाक ना चहा आता. तर हे बघा मित्रांनो मी आलेलो आहे पाव घेऊन. आज आमच्या घरी कशाचा बेत आहे तुम्हाला नक्कीच दाखवणार मी. तर चला इकडे बघा अनुष्का काय करते. झाली तयारी तुझी. मग ते तर वेगळं करणारच आहे ना. हे बघा एकटेच खेळत बसलेले इकडे. काय झालं मग धर पाव. चल पाव धर तुला. तुझ्या हाताने काढून सगळं हे करेल ते. तर इकडे बघा गाईचं अनुष्कानं कशाची तयारी केली तुम्हाला दाखवतो. हे बघा अनुष्कानं काय काय घेतलेलं इकडे. आज नेमकं काय करायला लागली तू. पाव आणले तर सगळ्याला कळलं पावभाजी करायली आपण. पावभाजी करायची आज भरपूर दिवसानंतर पावभाजीचा बेत केलाय बघा अनुष्कानं घरी. आणि सगळं सामान चिरवणार ठेवलं पण मला वाटत होतं पाव भेटतेत का नाही भेटतेत. पण मला जाऊ दे चपाती सोबत खाऊन टाकता येईल.
तर मी गोबी पण चिरून घेतली. आज फर्स्ट टाइम, आज कोणता वार आहे? बुधवार आहे. आणि बुधवारचं आज बघा आमच्या इथं सगळं माळवर राहिलेले, त्यामुळं म्हणलं पावभाजीच बनवू. भाजीला पण काय नव्हतं, त्यासाठी मी सगळं पावभाजीचं मटेरियल वगैरे, फक्त याच्यामध्ये वाटाणे नाही, तर वाटाणे ह्यांना विचारले होते पण भेटले नाही. तर आता मी पावभाजीसाठी सगळं मटेरियल चिरून घेतले आहे सगळं. अंशूला खेळ. आणि हा बघा इकडे काय करतो, इकडे लागला इथं पावसाने नासाडी करायला. उचलून घे काय पिल्या? त्याच्याकडे सगळंच काढले बाहेर. सोडा, खायचं तर काही नसतंय, पण उभं नाटक करायचं असतं. ते खाली बस, इकडे बस, असं बस. त्याला कळतच नाही खायची वस्तू आहे म्हणून खायचंय म्हणून ती. हा खा. इकडे बघा आता कसं खात. ये खा, चला खाऊ द्या. ठीक आहे, आता खाली टाकू नकोस, हातात घे. थोडस पाणी टाकलंय आणि आता हे शिजून घेणारे, खळखळ 2 पाणी घेऊन घेणारे ह्याला आधी. घेतला असेल ना. आज पनीर भाजी खायची होती मला, पण अनुष्का नको बोलली, तिला आज काहीतरी वेगळं खावंसं वाटलं, त्यामुळे ती आज करत बसलेली बघा इकडे. सगळं धुवून आणते. ठीक आहे. मला ना ते दरवाजा समोर पाणी टाका, शेवळ होतं इथं. त्या टोपल्या टाकणार. ती पोरग बघा, ती पोरग गिरा कमी सतवायला चिन रे तू. लहान लेकर स्वतःच्याच कामाचं ग बाई, लय बेजार करीत लय. हा टाकून दे त्याच्यामध्ये. थोडस मटेरियल कमी पडले पण आम्ही 3 जण आहेत खायला, त्यामुळे काय नाही, होऊन जाते तिघांसाठी ऍडजस्ट होऊन जात आहे का नाही. तिघांसाठी मटेरियल भरपूर घेतले नाही मी, डबू मिरची ते सगळं घेतलंय. तर आता मी सगळं टाकणार माझ्या पद्धतीने. आणायला तर लावली, तब्येत जराशी खराबच वाटायला लागली माझी, पण तरी पण बघा करायला लागले. थोडी अनुष्काची तब्येत खराब आहे आज, तरी पण पाव आणायला लावले त्यांना, आणि हेच पुन्हा म्हणतील की तूच म्हणते आण म्हणून, त्यामुळे मी आता उठत बस. पावभाजी खायची तुला, त्याला कोण काय मी पनीर भाजी कर म्हणून. कसं आहे माहिती का, माझं दुकानाला मलाच करून खावं लागते. मला पावभाजी खायची. हिची तर लय फेवरेट आहे माझ्या चिवची. तिथे काय काय फेवरेट आहे काय कळलं ना आम्हाला. चला करा तो, पण मी दुकानात बसलो, तुमचा आवाज नंतर मला फोन करा. हा ए आवाज दे मला, नाही फोन कर. दिवस असताना भाजी चालू केली बनवायला, आता अंधार पडला इकडे बघा बाहेर. मी चपात्या केल्यात, पोळ्या केल्यात, आणि ही शिजत होता तोपर्यंत पोळ्या झाल्या माझ्या. आणि म्हणलं आता मी भाजीला फोडणी टाकायले, तर त्याला म्हणलं आता टाकावं, तेवढ्यात हे लगेच आले. आणि थांब मला व्हिडिओ घ्यायचा व्हिडिओ चालू केला. आणि आता बघा मी केली पावभाजीची भाजी, म्हणजे असं म्हणजे हलवून चालू आहे माझं. तर आता हे मी शिजवून घेतलेले ते मी टाकणार आहे त्याच्यामध्ये. तर आमच्या चिवला पण ह्याच्यातली काढून ठेवली. आमच्या चिवला फिक्की लागते, थोडं कमी तिखटाची, आणि आम्हाला जरा जास्त तिखटाची लागते. आणि संध्याकाळ झालेली, अंशू पण आता लागलाय जरासा बेजार करायला. तर आता एवढं झालं की मी अंशूला घेणार आहे, त्याआधी म्हणलं भाजीला फोडणी टाकून ठेवा. तर बघा मी ह्या पद्धतीने केली, म्हणजे तुम्हाला दाखवण्याचं आणणं जास्त करू ना, कारण की हे फक्त जेवायला बोलव मला, बाकी काय करू नको तू. घे टाकून तोपर्यंत, दुकानात पुन्हा येते काय, मी दुकानात बसतो तोपर्यंत पप्पा गिरणी चालू करून बसलेले. तर काय चला तर मित्रांनो डायरेक्ट जेवायलाच भेटूया आपण. तर इकडे बघा गरमागरम पावभाजी इकडे रेडी झालेली आहे बघा. इकडे भाजी दिसत असेल, इकडे पाव, इकडे कांदा, आणि इकडं शेंगदाणे चटणी. आणि इकडे बघा आमच्या मॅडमनी चालू केलेले, कारण भूकत तशी लागलेली आहे. मी पण चालू केले, 1-2 घास खाल्ले, म्हटलं चला व्हिडिओ घ्यावा, कारण की आज अनुष्कानं हे स्पेशल बनवले म्हटल्यानंतर दाखवाच लागल. होय चला तर मित्रांनो, भूक लागली होती, कारण की हे पावभाजी करून बराच टाइम झाला, आणि यांनी बाहेर चक्कर मारायला गेले 5 मिनिटं म्हणून 1-1.5 घंटा लावला. पण कसं जेव्हा आधी, त्यामुळे मी थांबली यांची वाट बघत, आणि आता आले की मी आधी सुरू केलं. ठीक आहे तर करा चालू. एकदम मस्त झाली पावभाजी, एकदम भारी झाली, कारण की बऱ्याच दिवसातून पावभाजी केली ना, आणि सगळं मटेरियल होतं म्हणून एकदम छान झालेली. ठीक आहे तर चला मी पण जेवण करतो, तुम्ही पण या मित्रांनो जेवण करायला.